बाबा कॉफी. पण बाबा मला सांगा, तुम्हाला विरोचकाने काही खायला प्यायला दिलं होतं का काल? नाही, विरोचकाने मला काही दिलं नव्हतं. आणि मुळात मी विरोचकाच्या हातून काही घेईनच का? कसले गुंगे होते? नेत्रात सध्या राहू देत हा विषय. बाबा सेफ आहेत, त्यांना काही झालेलं नाही, हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे. पण बाबा प्लीज काळजी घेत जा तुम्ही. तुम्हाला खूप अलर्ट राहायला हवं. साहेब, हे सगळं विरोचकानेच घडवलं. विरोचकानेच बाबांना बेशुद्ध केलं आणि मग बाबांचं प्रतिबिंब आपल्याकडे पाठवलं. काय 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 म्हणालीस? प्रतिबिंब? प्रतिबिंब माझं? अरे काय आहे हे सगळं? कोणी मला सांगेल का? ही विरोचकाची नवीन शक्ती आहे बाबा. एखाद्या व्यक्तीचं प्रतिबिंब तयार करण्याची शक्ती. म्हणजे विरोचकानं माझं प्रतिबिंब? हा त्या बोला. बरं ठीक आहे. हो मी आलेच. आत्या फाल्गुनी त्यांच्या खोलीत आहेत. त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. मी जरा आलेच जाऊ. बाबा, अद्वैत साहेब तुम्हाला सगळं सांगतील. साहेब मी आल्याचा काहीतरी महत्वाचं असेल. हा, पण जर का विरोचक इथे आला आणि तुम्हाला काही जरी धोका वाटला तर लगेच मला फोन करा. फोन कुठे तुमचा? माझा फोन रूम मध्ये राहिलाय बहुतेक. हरकत नाही, तुम्ही माझा फोन घ्या. आत्यांच्या फोनवर फोन करा. ओके. मी आलेच. पण ऐक, तिथे काही घडलं तर फोन करून कळवशील तू. अद्वैत काय हे सगळं? प्रतिबिंब निर्माण करण्याची शक्ती? प्लीज मला समजावून सांग. प्रतिबिंब तयार करण्याची शक्ती म्हणजे विरोचकाला आपली हुबेहूब प्रतिमा तयार करता येऊ शकते. म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की समोर जी व्यक्ती उभी आहे ती आपलीच व्यक्ती आहे, पण कदाचित ते त्या व्यक्तीचं प्रतिबिंब असू शकतं. व्हॉट? सिरियसली? हो. कोण आहे? काको मी आहे. नाही तर तुला असं वाटलं होतं ना की तू नेत्राला ज्यूस नेऊन दिलंस? हा, मी नेत्राला ज्यूस दिलंच नव्हतं. मी घरात होतेच नाही. मम्मी कसम? हो माहितीये मला. ते ज्यूस तू दिलं नव्हतंस, ते ज्यूस तुझ्या प्रतिबिंबाने नेऊन दिलं होतं. असंच माझ्या बाबतीतही घडलंय. म्हणजे हिला असं वाटतं की मी तिच्याशी नीट बोलले नाही, पण खरं तर मी तिला भेटलेच नव्हते. बरोबर ना? नेत्रा, ह्या सगळ्या गोष्टी मी एकमेकांशी जोडून पाहिल्या आणि ह्या सगळ्यातनं एकच अर्थ निघतो. विरोचकाने त्याची ही शक्ती केतकी, फाल्गुनी आणि शेखरवर वापरली. हो, आणि कदाचित केतकी काकूंच्याच प्रतिबिंबाकडून विरोचकाला कळलं असावं किम गरोदर आहे. अरे देवा, आता मला तर काहीच कळत नाहीये. म्हणजे निदान आपण सगळे तरी खरे होत ना? म्हणजे आपल्यापैकी कोणी प्रतिबिंब नाहीये ना? काल रात्री जे काही घडलं त्यानंतर मला वाटत नाही की विरोचक त्याची शक्ती इतक्या लवकर वापरेल. नेत्रा,
मी सांगितलं होतं ना, मी ज्यूस नाही दिलं होतं नेत्राला. मी सगळ्यांना जोर जोरात सांगत होते, कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. हो ताई, ताई खरंच खरंच सॉरी. म्हणजे आम्हाला खरंच नाही कळलं की त्या तुम्ही नव्हता. सॉरी ताई, आम्ही नाही विश्वास ठेवला तुमच्यावर. सो हॉरिबल. हा विरोचक काहीही करू शकतो आता. विरोचकाची ही शक्ती जास्त डेंजरस आहे. एक मिनिट. नेत्रा, तुला फाल्गुनीच्या प्रतिबिंबाने जी ज्यूस आणून दिलंय ते विरोचकाने तयार केलं होतं. तुझ्या लक्षात येत आहे का, तू घेतलेलं ज्यूस विरोचकाने तयार केलंय. नेत्रा, तू डॉक्टरकडे जाणार होतीस ना? हो, अद्वैत बाबांशी बोलतायत. त्यांचं झालं की आम्ही लगेच निघतो. जा तू. तोपर्यंत तू तयार हो जा. आत्या, पण इथे घरात आपलं काय ठरलंय? तू आता फक्त तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घ्यायची. विरोचकाच्या ह्या शक्तीशी सामना कसा करायचा ह्याचा अभ्यास मी करते. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा काळजी घ्या. आम्ही घरात नसताना खूप सावध राहा. नेत्रा, हे सगळं सोड आणि आधी लवकर जा तू. हा, मी येते. होणाऱ्या आईचा हात बरोबर आपल्या बाळाला सावरायला गेला. अरे लपवायचं काय, माहितीये ते आता मला. मी काही विरोचक म्हणून किंवा रुपाली म्हात्रे म्हणून आले नाहीये. मी माझ्या नातवंडाची खुशाली विचारायला आली आहे, आजी म्हणून. 2 महिन्याचं झालं ना. वेड्या आईची वेडी माया. पण मला सांग, विरोचक म्हणून बोलू की रुपाली म्हात्रे म्हणून बोलू? अर्थात दोघांचंही म्हणणं एकच. तुला काय वाटलं? तुझ्या आयुष्यात आता बाळ येणार आहे, ही आयुष्यातली सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. घोडचूक आहे तुझी मोठी. इथे राजाध्यक्षांच्या घरातली माणसं जगण्यासाठी संघर्ष करतायत. या घरातल्या माणसांपैकी कधीही कोणालाही त्या ममताच्या फोटो शेजारी नेऊन बसवू शकते मी. आणि तू बाळाला जन्म देणार आहेस. काय म्हणायचं, हिम्मत की मूर्खपणा? अजूनही वेळ आहे, विचार कर. वाटलंच कसं हा विरोचक तुझ्या या बाळाला या जगात येऊ देईल? तुला सांगितलं होतं ना नेत्राच्या जवळ सुद्धा यायचं नाही म्हणून. अरे चिडतोयस कशाला? मी फक्त माझ्या नातवंडाची चौकशी करायला आले होते. पण काही हरकत नाही, तुम्ही तुमचा वेळ घ्या. आता थोडेच दिवस शिल्लक आहेत. या थोड्या दिवसांमध्ये मी नेत्राचे चांगले डोहाळे पुरवणार आहे. ठीक आहेस नेत्र? नक्की? डॉक्टरांकडे जायचं ना आपल्याला. आवरूयाच. पण मला हेच कळत नाहीये की आपल्या समोर आलेली व्यक्ती खरी आहे का ते प्रतिबिंब आहे, हे ओळखायचं कसं? हे सगळं खरंच खूप भयंकर आहे. मी तर आता त्या विरोचकासमोरच नाही जाणार आहे. अरे प्रश्न समोर जाण्याचा नाहीच आहे. आपण विरोचकाच्या समोर न जाताही विरोचक आपलं प्रतिबिंब करू शकतो. हो ना इंद्राणी? हो, आणि मला वाटतं तो मंत्र त्यासाठीच वापरतो. मागे आम्ही सगळे वश होतो तेव्हा सगळ्यांना किती त्रास झाला होता. आणि
आणि आता ही शक्ती सुद्धा खूप त्रासदायक असणार असं मला वाटतं. विरोचक कधीही काहीही करू शकतो. नेत्रा, आपण काही टेस्ट करून घेऊया. आणि आता सोनोग्राफी केली आहे तर त्याच्यात आपल्याला कळेलच. आणि सिरियस असं काहीच नाही आहे, सगळं नॉर्मल आहे. मला सांग नेत्रा, तुझ्या पोटात कधी दुखतं? म्हणजे नाश्त्याच्या आधी किंवा नाश्त्यानंतर, जेवणानंतर, रात्री, अपरात्री, असं काही पॅटर्न आहे का? नाही डॉक्टर, तसं काही नाही आहे. म्हणजे दिवसभरात कधीही दुखतं, पण जेव्हा दुखतं ना तेव्हा खूप जास्त दुखतं, म्हणजे अगदी मरणकळा येतात. ओके. मी दिलेली औषधं रेग्युलर घेताय ना तुम्ही? हो. मला सांग, तुझी धावपळ होतीये का? किंवा रात्रीची झोप मिळत नाहीये? किंवा जेवणाच्या वेळा तुझ्या अनियमित झाल्या आहेत? डॉक्टर, खरं तर तिची धावपळ होतीये अजूनही थोडी, पण जेवण आणि औषधं वेळेवर घेते ती. नेत्रा, पण तुला रेस्टची खूप गरज आहे. मॅडम, तुझा सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की विरोचक ही शक्ती आपल्याकडून गुपितं काढून घेण्यासाठी वापरतोय, पण ती शक्ती तो कशी वापरतोय, काय करतोय हे आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी खूप सावध राहायचंय. पण आपण विरोचकाला कसं थांबवणार? विरोचकाची ही शक्ती इट्स व्हेरी डेंजरस. तन्मय, आजपर्यंत आपण एकत्र लढत आलो आहोत. यापुढेही लढायचं, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं. बरोबरचे पप्पाजी. आपण फाईट करूया. आणखीन एक महत्वाची गोष्ट, आपल्यापैकी कोणीही, म्हणजे अगदी मी, नेत्रा, अद्वैत सुद्धा, आपण जर एकमेकांसमोर आलो आणि सरळ मार्गाने किंवा आड मार्गाने काही माहिती विचारायला लागलो, काही गुपित विचारायला लागलो, तर जोपर्यंत समोरची व्यक्ती कोण आहे ह्याची खात्री होत नाही तोपर्यंत काहीही सांगायचं नाही. पण आत्या सासू, मग ओळखायचं कसं? तोच तो प्रश्न आहे. हे खरंच खूप कठीण आहे. जोपर्यंत आपण प्रतिबिंब ओळखू शकत नाही, खरी व्यक्ती ओळखू शकत नाही, तोपर्यंत आपले हात बांधलेले आहेत. आपण काहीही करू शकत नाही. लवकरात लवकर काहीतरी मार्ग शोधायला हवा. काय झालं डॉक्टर? रिपोर्ट्समध्ये काही नाही, ॲक्च्युली सगळं व्यवस्थित आहे, पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम वाटत आहे. टेक्निकल प्रॉब्लेम? इंद्राणी ताई, सॉरी पण एक विचारू, विरोचकाला नेत्राच्या बाळाबद्दल कळलंय ना? म्हणजे नक्की काय झालं भाऊ? विरोचक नेत्राच्या बाळाला काही करणार तर नाही ना?
हे सगळं विचित्र असलं ना तरी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बाळ अगदी व्यवस्थित आहे आणि मी व्यवस्थित चेकही केलं. डॉक्टर पण हे कोणीतरी नखानी स्क्रॅच केल्यासारखे मार्क आले ते. तेच मला कळत नाहीये. मला पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम वाटतोय. प्रिंटरमध्ये असेल किंवा अल्ट्रासाऊंड प्रोबमध्ये. तुझी लई खूप मस्ती खोऱ्या. आज पहाटे सुद्धा असं नख मारल्यासारखं दुखलं ना माझ्या पोटात. डॉक्टर पण बाळ आणि बाकी सगळं नक्की व्यवस्थित आहे? हो, बाळ अगदी व्यवस्थित आहे. पूजा, तू मॅमला घेऊन जा, त्यांचे काही ब्लड सॅम्पल्स घे. ठीक आहे मॅम. हो. एक मार्ग आहे ज्याने आपण विरोचकाच्या ह्या शक्तीशी सामना करू शकतो. इंद्राणीताई सांगा ना, काय मार्ग आहे? विरोचक जेव्हा एखादं प्रतिबिंब तयार करतो तेव्हा तो त्या प्रतिबिंबाला काहीतरी आदेश देत असणार आणि ते प्रतिबिंब त्याचप्रमाणे वागत असणार. म्हणजे जसं तुम्ही काल मला सांगत होता की ती कट्यार मला द्या, ती कट्यार मला द्या, तसं. बरोबर आहे. समजा आपण एखादा कोडवट ठरवला तर. पण असं कसं? मला काही कळलं नाही. मला कळलं. म्हणजे ते फिल्ममध्ये दाखवतात ना की पोलीस ऑफिसर्स असं इन्व्हेस्टिगेशन करताना किंवा मोठं ऑपरेशन करत असताना काहीतरी कोडवर्ड ठरवतात, म्हणजे ज्यातून सिच्युएशन कळते त्यांना. बरोबर? अगदी बरोबर. म्हणजे आपण एकमेकांसमोर आलो की समोरच्याला ही खात्री करून द्यायची की ती व्यक्ती आपणच आहोत, प्रतिबिंब नाहीये. पण खात्री कशी करणार? हां, एक मिनिट. म्हणजे आपण एकमेकांसमोर आलो की बोलायला सुरुवात करताना एक वाक्य म्हणायचं. काय वाक्य? म्हणजे तू, शेखर, तेजस आणि अद्वैत, तुम्ही म्हणायचं मी काय म्हणतोय आणि आपण म्हणायचं मी काय म्हणते. मी काय म्हणते असं. येस, दिस इज ब्रिलियंट. आय थिंक दिस विल वर्क. आणि प्रतिबिंब हे वाक्य म्हणणार नाही, कारण विरोचकांनी त्याला तसा आदेशच दिलेला नसेल. लक्षात येतंय काय म्हणायचंय ते? मी काय म्हणते. हा. आणि समोरच्या व्यक्तीने जर ते वाक्य म्हटलं नाही तर आपल्याला कळेल की ते प्रतिबिंब आहे. हो. अद्वैत मित्र आले की मी त्यांच्याशी बोलते. पण ते दोघे अजून कसे आले नाहीत? सगळं ठीक असेल ना? बाकी काही नाही. नेत्राने विरोचकाने बनवलेलं ज्यूस घेतलं म्हणून टेन्शन आलं. साहेब, रिपोर्ट्स कधी मिळतील? येतील संध्याकाळी. ते म्हणाले ना मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. मशीन रिपेअर झाली की पाठवतील संध्याकाळी. फोनवर पाठवतील. मी ब्लड टेस्टला गेले होते तेव्हा काही म्हणाल्या का डॉक्टर परत? नाही. नेत्रा, तू नको विचार करूस या सगळ्याचा एवढा. डॉक्टर म्हणाले ना बाळ सेफ आहे म्हणून. हो, पण तरी नेत्रा, मला कळतं हे सगळं थोडं टेन्शन येण्यासारखंच आहे, पण साहेब, त्या सोनोग्राफी रिपोर्टवर नकाने ओरखडे मारल्यासारखं होतं.